आज नाही म्हटलं तर एक 7 ते 8 कपल्स मी बघितले असे, म्हणजे ह्या किल्ला असे आत्तापर्यंत मी आजच मी आलो आहे विगडेला एवढे कपल आहेस आणि असे गैरवर्तन चालू आहे. मी त्यांना बोललो पण हे असं गडावर करणं चुकीचं आहे. तर ते मलाच माघारी बोलायला लागले. त्यांना म्हणलं ठीक आहे, तुम्हाला जी वाटतं ते करा, पण हे या ठिकाणी येणं आणि असे वर्तन करणं चुकीचं आहे. असे घाणेरडे प्रकार या गडावरती चालू आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी विनंती आहे माझी प्रशासनाला किंवा इथले जे आपले शिवभक्त आहे त्यांना. सातारची शान असलेला आणि स्वराज्याची 4थी राजधानी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते आणि खूप सुंदर अशी मूर्ती इथे बसवलेली आहे. या ठिकाणी काही पडक्या अवस्थेत आपल्याला राजवाडे पाहायला मिळतात. आपण मागाशी पाहिला या ठिकाणी एक तलाव आणि इथून मधून पायवाट जाते आपल्याला मंगळादेवीच्या मंदिराकडे, आणि याच्या उजव्या साईडला पण एक तलाव पाहायला मिळतो आपल्याला. एक अजिंक्य तारा पूर्ण नाव, जो की सोशल मीडियावर सगळ्यात जास्त व्हायरल आहे, आणि मंगळादेवीचं मंदिर. मला ही वास्तू पाहायला मिळाली. ज्यांना माहीत असेल कमेंटद्वारे सांगा. ठिकाणी एक आपल्याला वास्तू पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो, आज आपण आलो या सातारची शान असलेला आणि स्वराज्याची 4थी राजधानी किल्ले अजिंक्य तारा याच्यावर. आत्ता आपण गाडी इथे पार्क केली, कारण तुम्ही टू व्हीलरनी तुमच्या पर्सनल व्हेकलने येत असाल तर गाडी आपल्याला पार दरवाजापर्यंत वरती येते. हा गडाचा पहिला दरवाजा आपल्याला आढळतो, एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो. गडाचं संवर्धन पण चांगल्या प्रकारे केलं आहे. आता गडावर काय काय पाहण्यासाठी आणि कोणत्या शिवकालीन वस्तू पाहण्यासाठी ते आपण वरती जाऊन पाहूच. सध्या तरी या ठिकाणी आपल्याला पूर्ण सातारा शहरचा परिसर पाहायला मिळतो. वरती जाऊन मी तुम्हाला दाखवूनच गडावरून कोणता कोणता परिसर पाहायला मिळतो. तर चला आत्ता आपण स्टार्ट करू. अजिंक्यतारा किल्ला हा सातारा शहराच्या पश्चिमेस स्थित एक ऐतिहासिक आणि मजबूत डोंगरी किल्ला आहे, जो मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानला जातो. समुद्रसपाटीपासून सुमारे 3300 फूट उंचीवर असलेला हा किल्ला शिलाहार वंशाच्या राजा भोस याने बांधला असून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीत तो स्वराज्याच्या मोक्याचा किल्ला होता. सातारा शहरापासून पायथ्याशी जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. आपण स्वतः पर्सनल व्हेकलने आला तर गाडी ही दरवाजापर्यंत जाते. ह्या गडाचा इतिहास म्हणजे हा किल्ला मराठा साम्राज्याची 4थी राजधानी होता. 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकला. त्यानंतर तो मुघल आणि मराठा साम्राज्यादरम्यान अनेकदा हस्तांतरित झाला. अजिंक्य तारा म्हणजे जिंकण्यास अशक्य असा तारा. या किल्ल्यावर औरंगजेबाने कब्जा केल्यावर त्याचे नाव आझम तारा असे ठेवण्यात आले. हा किल्ला अभेद्य तटबंदीने वेढलेला आहे. गडावर मंगळादेवीचे मंदिर, महादेवाचे मंदिर आणि पाण्याची प्राचीन टाकी आहेत. गडावरून संपूर्ण सातारा शहर आणि आसपासच्या सह्याद्रीच्या रांगांचे विहंगम दृश्य दिसते. हा गडाचा पहिला प्रवेशद्वार. त्याच्यातून वरती आल्यानंतर थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर हा गडाचा आपल्याला दुसरा प्रवेशद्वार पाहायला मिळतो. आतमध्ये पाहू आपण काय काय पाहायला मिळतं. असं एंट्रन्स गेट आहे. हे पहा, हा गडाचा दुसरा प्रवेशद्वार. असं वरती पायऱ्या गेलो तर आपण गडावर एंट्री करतो. आणि मस्त मेंटेन मध्ये ठेवलेला आहे हा किल्ला. पहिल्या दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपण गडामध्ये प्रवेश करतो. गडामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या नजरेस येते ते म्हणजे हनुमान मंदिर. गडाच्या शिखरावर सध्या 2 दूरदर्शन टावर उभारण्यात आलं असून आपल्याला हे टावर दूरवरूनच दिसतात. या ठिकाणाहून आपण गडामध्ये एंट्री घेतली ना, तुम्हाला उजव्या साईडला एक हनुमान मंदिर पाहायला मिळतं. आणि एक्झॅक्ट हनुमान मंदिराच्या समोरूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि या ठिकाणी पण एक छोटंसं मंदिर पाहायला मिळतं. महादेवाचं मंदिर आहे.
छोटीशी महादेवाची पिंड, एक छोटीचं मस्त असं मंदिर पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी. तर चला आपण पुढं काय काय पाहायला मिळतं ते पाहू. तर थोडंसं पुढं चालत आल्यानंतर ना आपल्याला इथे रस्त्यामध्ये शिवकालीन चुन्याचा घाणा पाहायला मिळतो, जे की पहिले शिवकाळामध्ये जे गड बांधकामासाठी जे मिश्रण वापरलं जायचं, जसं की आपण आता सिमेंट वापरतो तसं तिथे मिश्रण तयार करायचे, याच चुन्याच्या घाणावर तयार करायचे. एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो हा चुन्याचा घाणा. इकडून आपण इंटरेस्ट करतो, तो शेवटचा बुरुज आहे तो पाहायचा आपण जाताना, तो पाहू. आणि समोर हे कास पठार आहे पूर्ण. तर चला पुढं काय पाहतो. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय, इथे आपल्याला बोर्ड पाहायला मिळतोय, किल्ले अजिंक्यतारा श्री मंगळादेवी बोर्ड. इथे नवरात्री उत्सव मंडळ सातारा यांच्यातर्फे बसवण्यात आलाय. या ठिकाणी काही पडक्या अवस्थेत आपल्याला राजवाडे पाहायला मिळतात. आपण पाहू आतमध्ये काय काय पाहायला मिळतं. इथे आत्ताच्या काळातलं पूर्ण विटांचं बांधकाम पाहायला मिळतं. सध्या शिवकालातील किंवा मागचे जे सातवाहनांच्या काळामधील जो बेस राहिला असेल, कारण पूर्वी जी बांधकामे होती पूर्ण लाकडी बांधकामे होती. हा पूर्ण मोठा चौतारा, दगडी चौतारा. इथे राजसदर पूर्ण पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. आणि एक्झॅक्ट ह्याच्या बाजूला एक आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. आय थिंक हेच मंगळादेवीचं मंदिर असावं. आपण पाहूया पुढं गेलं हेच आहे का दुसरीकडे कुठं मंदिर आहे. आणि एक्झॅक्ट इकडे काय आपल्याला वास्तू पाहायला मिळतात. आणि तुम्हाला अजिंक्यतारा किल्ल्यावर 2 असे मनोरे पाहायला मिळतात. हे दूरदर्शन द्वारे बसवण्यात आलेले मनोरे येतात. आता या ठिकाणी काय पाहायला मिळते बघू. सध्या इथे पडक्या अवस्थेत काय वास्तू पाहायला मिळतात. आपण जाऊया पुढे, पुढे काय पाहायला मिळते पाहूया. हे पाहताय तुम्ही त्या काळातलं हे दगडी बांधकाम, कसं कोरीव बांधकाम आहे. आणि त्या काळात बसवलेल्या खुंट्या म्हणू शकतो आपण. एकदम सरळ रेषेमध्ये हे कोरीव बांधकाम दगडामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. हा पूर्वीकालीन चौतारा पाहायला मिळतो, जे की बेस आहे. इथेच राजसदर म्हणतात त्याला, म्हणजे जे मंत्रिमंडळाचं काम वगैरे याच ठिकाणी चालत असावं. या किल्ल्याला स्वराज्याची 4थी राजधानी म्हणतात. बघू आपण आता हे राजसदरच्या समोर आपल्याला एक रस्ता जातो सरळ. आपण इकडून जाऊ आणि येताना आपण तिकडून येऊ, पाहूया. या ठिकाणी पण काय थोड्याशा पडलेल्या अवस्थेत वास्तू पाहायला मिळतात. आता हे मंदिर कशाचं आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी देवीचं मंदिर नसून आपल्याला महादेवाची पिंड पाहायला मिळते. आय थिंक शंभू महादेवाचं मंदिर असावं. आणि खूप मस्त असं मंदिर आहे. मध्ये आपण मंदिर वगैरे पाहिले, चुन्याचा घाणा वगैरे, शंभू महादेवचं मंदिर वगैरे पाहिले, राजसदर वगैरे पाहिले. आणि याच कडेकडेने आपण आलो तटबंदीला चिटकून, ह्या सातारचा पूर्ण परिसर, सातार सिटीचा. आणि इथेच आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज यांचा राजवाडा पाहायला मिळतो. माननीय श्री उदयनराजे महाराज यांचा राजवाडा हा गोल्डनमध्ये दिसतो. बघू आपल्याला पॉसिबल झालं तर तिथं जाऊ. महाराजांची भेट होईल का नाही याची दाट शक्यता आहे. तिथं विचारलं तर तेव्हा म्हणले महाराज मॅक्झिमम टाईम नसतात तिथं. बघू आता समोरच कास पठार. आणि या ठिकाणी काय एक छोटंसं तलाव का काय पाहायला मिळतोय, पाहूया आपण काय. या ठिकाणी पाण्याचा मोठा तलाव पाहायला मिळतो आपल्याला. आय थिंक हा पण शिवकालीनच असावा. आणि ही एक कन्सेप्ट मला समजली नाही. या ठिकाणी आपल्याला नंदी महाराजाचं दर्शन पाहायला मिळतो. आय थिंक इथंच महादेवाची पिंड वगैरे असावी. कोणाला माहीत असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा.
ही कन्सेप्ट कशी आहे. हा पूर्ण आत्ता सिमिटामध्ये पूर्ण तलाव संवर्धन वगैरे केलं आहे चांगलं आणि चांगला मेंटेन केला आहे. आपण मागाशी पाहिला या ठिकाणी एक तलाव आणि इथून मधून पायवाट जाते आपल्याला मंगळादेवीच्या मंदिराकडे आणि याच्या उजव्या साईडला पण एक तलाव पाहायला मिळतो आपल्याला. आय थिंक हे दोन्ही पण एकच तलाव असावा. काही वेळ चालल्यानंतर आपण येऊन पोचतो गडाच्या पूर्वेकडे असणाऱ्या मंगळादेवी गडदेवताजवळ. आता अशा ठिकाणी उभा आहे जो की अजिंक्य तारावरचा सोशल मीडियावर सगळ्यात जास्त व्हायरल असणारा पॉइंट जो की हा बुरुज. इथेच आपल्याला अजिंक्य तारा म्हणून नाव पाहायला मिळतं. त्याच्या पाठीमागं आपल्याला मंगळादेवीचं म्हणजे गडदेवता तिचं मंदिर पाहायला मिळतं आणि समोरच आपल्याला सातार सिटीचा पूर्ण परिसर पाहायला मिळतो आपल्याला. याच ठिकाणी हा रस्ता पाहत आहे आपण, इथूनच आलो सिमिटी रोडनी. पूर्ण हा पूर्ण सातारचा परिसर आणि ते गोल्डनमध्ये दिसतं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले महाराज त्यांचा वाडा पाहायला मिळतो या ठिकाणी. आणि हे कास पठार म्हणजे याच्या पलीकडे कास पठार आहे. इथूनच आपल्याला घाटांनी त्याच्या पलीकडे जावं लागतं, जो की आपल्या सप्टेंबर ऑगस्टमध्ये खूप भारी व्ह्यू असतो कास पठारावरती. आणि याच्या पाठीमागच आपल्याला वाई महाबळेश्वर पाचगणीचा परिसर पाहायला मिळतो. हे अजिंक्य तारा पूर्ण नाव जो की सोशल मीडियावर सगळ्यात जास्त व्हायरल आहे. आणि मंगळादेवीचं मंदिर जे की प्रत्येक गडावरती आपल्याला गडदेवता म्हणून एक देवी पाहायला मिळते. तसंच अजिंक्य तारा किल्ल्यावरती मंगळादेवी ही गडदेवता आपल्याला देवी पाहायला मिळते. आता याच आपण इथून पुढे जाऊ. आपल्याला अजिंक्यतारा किल्ल्यावरती ही मजबूत तटबंदी पाहायला मिळते, दगडी तटबंदी. ॲक्च्युली शिवकालीन एक आत्ता आहे, पण शक्यतो ही तटबंदी शिवकालीनच असावी कारण खूप मजबूत अशी तटबंदी पाहायला मिळते. आपण खालून पण पाहिलं ना ही तटबंदी आपल्याला स्पष्टपणे दिसते. हा पहा, इथून नाही आपण इथून असंच सिटीमधून आपण आलो. ही पूर्ण सातारा सिटी खूप मोठी आहे. मी सातारामध्ये पहिल्यांदाच आलो या. खूप मोठी सातारा सिटी खूप. या ठिकाणी आपल्याला काहीतरी वास्तू पाहायला मिळते. अजिंक्यतारा किल्ल्यावरती असणारे हे धान्य कोठार जे की पुरातन शिवकालीन धान्य कोठार बघायला मिळतं आपल्याला, पूर्ण दगडांमध्ये कोरलेले. कोण नाही ना आतमध्ये. हे बघू शकता तुम्ही, हे धान्य कोठार पूर्ण दगडांमध्ये कोरलेले, मस्त. दगडाच्या पूर्वेकडील साईडला आलो. या पूर्वेकडील जो बुरुज आहे पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आणि इथून आपल्याला काहीसा परिसर पाहायला मिळतो. हाच तो हायवे, इकडे सातारा सिटी पाहायला मिळते आणि इकडून आपल्याला समोर दिसतो सज्जनगड, याच्या पलीकडे कास पठार आणि हा पूर्ण अजिंक्यतारा. हे मनोरे दिसतात. इथून आलो. आता तो दरवाजा कोणत्या साईडला आय थिंक मला माहीत नाही आहे, पण पाहू याच साईडला कुठेतरी आपल्याला दरवाजा पाहायला मिळेल. तुम्ही पाहिलं हा गडाचा तिसरा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो आणि एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो. या गडाचं संवर्धन खूप प्रमाणात झाले. या संवर्धनामुळेच हे दरवाजे आपल्याला सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात. इकडूनच हा गडाचा चौथा दरवाजा पाहायला मिळतो
आणि समोरच आपल्याला उभा कातळ पाहायला मिळतो. आता ही साताराची ग्रामीण भाग तुम्ही पाहू शकता. हा ग्रामीण भागातून येणारा दरवाजा आणि आपण ज्या गाड्याने एंट्रन्स केला तो सिटी भागातून येणारा दरवाजा, ही या गडाची खासियत आहे. एकूण आपला अजून ट्रेक संपलेला नाही, अजून आपल्याला पुढे काय पाहायला मिळतंय ते पण पाहू आपण. सध्या हा सुस्थितीमध्ये असलेला दरवाजा पाहून घ्या. गडाला प्रदक्षिणा घालतो तुम्ही आणि एकदम एंड पॉईंटला आलोच होतो या मनोऱ्यापाशी समोर. पण इथे मध्ये एक वास्तू पाहायला मिळाली मला. आय थिंक ती वास्तू पाहून घेऊ आपण, कोणती वास्तू आहे. बाबा, ही कशाची वास्तू या? कसलं हत्ती? हे कधीच्या मागच्या काळातले आहे का, पहिलेच आहे का? आणि ते महादेवाचं मंदिर कुठे आहे? काय महादेवाच्या मंदिराचं नाव काय आहे? म्हणजे मोठं आहे का? नाही ती पाहिलंय वाटतं मी, त्या राजसदरेच्या पलीकडनं. अच्छा हा. अजून एक मोठं मंदिर आहे बांधलेलं नवीन. कोणतं? तिकडून आल्यावर राजवाड्याकडून आल्यावर महादेवाचं राजवाडा बघितलं का नाही? धान्य क्वार्टर बघितली ती. धान्य क्वार्टर राजवाडा. सगळं मंगळादेवीच्या मंदिराकडे आलो ना तुम्ही, हा. तिथे एक मंदिर आहे महादेवाचं. मंगळाई देवी पासून तसंच त्या तटबंदीने पुढे गेलो मी बुरुजाव. मंदिर दिसलं नाही. अच्छा, आता इथं ह्या साईडला मध्ये बघायला काय आहे? काय बी नाही. इथं हेच एवढंच आहे का? अच्छा. या ठिकाणी एक वास्तू पाहायला मिळते हत्ती बांधण्यासाठी. असावं गेल्या काळातलं असे बाबा म्हणले. आय थिंक कोणाला माहीत असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा, पाहूया. इथे एक वास्तू पाहायला मिळते समोर, ते पण पाहूया आपण. या हत्तीची काय वास्तू, या वास्तूच्या एक्झॅक्ट समोर हा एक तलाव पाहायला मिळतो. खूप गाळ वगैरे साचलेला आहे, घाण वगैरे, गवत वगैरे खूप आहे ह्याच्यामध्ये. मित्रांनो, हे मध्ये आपल्याला गडाच्या मध्यभागी एक देवस्थान पाहायला मिळतं. कशाचं आय थिंक मला माहीत नाही. अजिंक्यतारा किल्ल्यावर मला ही वास्तू पाहायला मिळाली. ज्यांना माहीत असेल कमेंटद्वारे सांगा ही कशाची वास्तू आहे आणि काय या वास्तूचं नाव. ठिकाणी एक आपल्याला वास्तू पाहायला मिळते, पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे. फायनली आपण महादेवाच्या सप्तशृंगी मंदिरापाशी येऊन पोहोचलोया. तिकडे बांधलेलं का आता? हे जुनं आहे ना? इथे आपल्याला नंदी महाराज पण दिसतात, आतमध्ये महादेवाची पिंड पण दिसती. इथे हा बोर्ड लावलेला आहे आणि ह्याच मंदिरासमोर हा एक तलाव पाहायला मिळतो आपल्याला. पाण्याचं टाकं म्हणू शकता आणि तलाव पण म्हणू शकता. तर चला दर्शन वगैरे घेऊ आपण. नंदी पाहायला मिळतो आणि मंदिरामध्ये आपल्याला ही शिवपिंड पाहायला मिळते. मित्रांनो, आत्ता आपलं महादेवाचं दर्शन घेतलं आणि पुढं आलो. तिथे एक वन विभागातर्फे बसण्यासाठी जागा तयार केलेली. त्या ठिकाणी असे म्हणजे या किल्ला असे आत्तापर्यंत आजच मी आलो आहे विगडेला एवढे कपल आहेस आणि असे गैरवर्तन चालू आहे. मी त्यांना बोललो पण हे असं गडावर करणं चुकीचं आहे. तर ते मलाच माघारी बोलायला लागले. त्यांना म्हणलं ठीक आहे, तुम्हाला जी वाटतं ते करा, पण हे या ठिकाणी येणं आणि असे वर्तन करणं चुकीचं आहे. असे घाणेरडे प्रकार या गडावरती चालू या, हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी विनंती आहे माझी प्रशासनाला किंवा इथले जे आपले शिवभक्त आहे त्यांना. मी त्यांना बोललो, कारण ॲक्च्युली मी एकटाच होतो म्हणून मला जास्त नाही बोलता आलं. असे आज नाही म्हटलं तर एक 7 ते 8 कपल्स मी बघितले. मागे ते
देवीच्या मंदिराकडे पाहिले, त्या बुरुजावरती मागे पाहिले, असे विविध ठिकाणी बसण्यासाठी जागा बनवल्यात तिथे पाहिले. हे गैरवर्तन चुकीचं आहे. त्यांना बोललो हे असं गैरवर्तन तुम्ही गडावर करू नका, तुम्ही तिकडे कुठं पण जाऊ शकता, पण असं आपल्या महाराजांनी आपल्या मावळ्यांनी या ठिकाणी रक्त सांडली अशा ठिकाणी हे वर्तन एकदम चुकीचं वाटतं मला. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मी शिवभक्तांना विनंती करतो, मी पण एक शिवभक्त आहे, पण मी ॲक्च्युली सोलो आहे. त्यांना बोललो मी तरी ते निघून गेले तिथून. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, माझी विनंती आहे. खूप खूप वाईट वाटलं मला ह्या ठिकाणी. म्हणजे ॲक्च्युली असं भरपूर ठिकाणी होत नाही, आणि ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी आम्ही आता ॲक्च्युली आम्ही ग्रुपने असलो ना, आम्ही बोलतो, आणि मी सोलो असल्यामुळं मला नाही बोलता आलं एवढं. पण त्यांना म्हणलं हे चुकीचं आहे, तुम्ही इथून जावा म्हणलं मी, किंवा तुम्ही गड फिरता, गड बागा, आपला इतिहास जागा, पण हे गैरवर्तन करणं चुकीचं आहे. तुम्ही बाहेर कुठे पण जाऊ शकता. बघा हे कुठपर्यंत योग्य आहे, आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पुन्हा एकदा हनुमान मंदिरापाशी येऊन पोचलो या, आणि ह्या मंदिरामध्ये मला आत्ता समजलं, या मंदिरामध्ये आपल्याला जिमखाना सुद्धा पाहायला मिळतो. सध्या ह्या ठिकाणी कुलूप लावण्यात आले, आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ते हनुमान मंदिर. इथे आपल्याला एंट्रेस आहे, जो की गडाचा पहिला दरवाजा. एक्झॅक्ट हनुमान मंदिराच्या पाठीमागचा हा बुरुज. गडाचं संवर्धन एक चांगल्या प्रकारे चालू आहे, आणि इकडेच पाहायला मिळतो हे कास पाटार, याच्या पाठीमागं पाहायला मिळतो हा घाट जातो पूर्ण कास पाटारातून, आणि हा समोर दिसतो हा सज्जनगड आहे. आत्ता नेक्स्ट टार्गेट आपलं तीच आहे. हे पाहू शकता तुम्ही रस्ता, हा पूर्ण घाट इकडे कास पाटाराकडे जातो. खूप मस्त. चिमेकडील बुरुजाकडे आपण बुरुजावरती आपण, आणि या ठिकाणी पाहू शकता हा आपला पहिला दरवाजा एंट्रन्स. इथे आपण गाडी पार्क केली आहे, आणि हा सिमेटी रोड, पूर्ण असा सिमेटी रोड वळून खाली जातो, आणि हे पूर्ण सातारा सिटी. तुम्हाला म्हटलं होतं मी उदयनराजे महाराजांचं तुम्हाला मी वाडा दाखवीन. हा समोर दिसतो हा गोल्डन कलरचा, हा उदयनराजांचा वाडा आहे. उदयनराजे भोसले जे की महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज, त्यांचा वाडा पाहायला मिळतो. ते बोर्ड दिसतं या ठिकाणी. तर चला, आज वेगळेला आलतो म्हणून गर्दी एवढी नव्हती, पण कपल्स वगैरे भरपूर होते, त्याच्यामुळे थोडं वेगळं वाटलं मला. आणि भटका मी एकटाच होतो. एक चांगल्या प्रकाराने व्यवस्थित असा आपण अजिंक्यतारा एक्सप्लोअर केला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आत्ता जाऊ गडाच्या पायथ्याला, पार्किंगमधनं गाडी वगैरे घेऊ, बघू आता जेवण वगैरे करायचं आहे. खाली जेवण वगैरे करू, आणि सज्जनगडावरती आपण स्टे करू. तिथं आपल्याला राहण्यास भक्तनिवास आहे असं मी ऐकलं आहे. तिथे आपल्याला राहायला जागा मिळेल, आपण आज रात्रीचा स्टे तिथेच करू, नाहीतर मग आपण साताऱ्यामध्ये पुन्हा परत येऊ. बघू आता कसं पॉसिबल होतं, तुम्हाला अपडेट देत राहीन. सज्जनगडचा ब्लॉग हा वेगळा ब्लॉग येईल, नेक्स्ट ब्लॉग. चलो, आत्ता आपण गड उतार करतोय. हा अजिंक्यताराचा पहिला दरवाजा, हा गडाचा पहिला दरवाजा, आणि हा एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो. हे बुरुज वगैरे, या देवडीमध्ये आपल्याला महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. गडाचा अजिंक्यतारा गडाचा पहिला दरवाजा ना, याच्या एक्झॅक्ट दिवडीमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते, आणि खूप सुंदर अशी मूर्ती इथे बसवलेली आहे. खूप भारी वाटते, हे पाहू शकता. आणि समोरच शिवकालामध्ये एक वास्तू पाहायला मिळते. गडाच्या दरवाज्यावर, म्हणजे दरवाज्यामध्ये असलेले हे नक्षीकाम खूप चांगल्या प्रकारे कोरलेले आहे. जाताना तुम्हाला दाखवण्यात राहिले. हे पहा, खूप भारी असे शिल्प कोरलेले आहेत. आणि हा मजबूत असा भक्कम दरवाजा, खूप भक्कम आहे, खूप मस्त दरवाजा, खूप जड आहे, हलता हलत नाही आहे. या ठिकाणी पण काही नक्षीकाम पाहायला मिळतात. वरती गणेशाची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. हे भक्कम असे बुरुज. अजिंक्यतारा किल्ला एक चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर केला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला
कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू आता पुढच्या नवीन किल्ल्यासोबत जो की सज्जनगड करायचा आपल्याला आज. हा व्हिडिओ इथंच थांबवतो. चला निघूया. बाय बाय.